सुरुवात करूया गावाकडच्या बातम्यांना। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलंय। 701 किलोमीटरचा हा महामार्ग 55,000 कोटी खर्च करून बांधण्यात येतोय। नागपूरमध्ये ढोल ताशा पथकाकडून पंतप्रधानांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी मोदींनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला। विविध विकास कामांच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिहानमध्ये सभा घेतली। यावेळी त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केल्याने उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख त्यांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून केला। समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिल्यानं आनंद झाल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादन केल्याचं ते म्हणाले। तसंच प्रकल्प होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला। समृद्धी महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शक्य झाल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही योगदान दिल्याचं ते म्हणाले। शिंदेंच्या आधीच्या नेत्यांकडून समृद्धीला विरोध करण्यात आला होता असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले। यानिमित्त अमरावतीत महामार्गाजवळ भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। खासदार अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसळ, आमदार पोटे यांनी ढोल ताशावर ठेका धरला। समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं। यावेळी खासदार प्रतापराव जाधवांनी महामार्गावर टेस्ट ड्राईव्हचा आनंद घेतला। समृद्धी महामार्गामुळे समाजातील सगळ्या घटकांना न्याय मिळाल्याची भावना माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी बोलून दाखवली। जालन्यातील शेतकऱ्यांना काही तासात भाजीपाला मुंबईला विक्री करता नेता येईल असंही ते म्हणाले। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव समृद्धी महामार्गाला देण्यात आल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली। हिंदू वीरांचं नाव महामार्गाला दिल्यानं आनंद झाल्याचं ते म्हणाले। समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील गावांना फायदा होणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलंय। तर आम्ही सत्तेत असताना ज्यावेळी मदतीची गरज होती त्यावेळी समृद्धी महामार्गासाठी निधी दिल्याचंही अजित पवार म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9:30 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले। या ठिकाणी त्यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला। गोंदियात वंदे भारत एक्सप्रेसचं जोरदार स्वागत करण्यात आलं। वंदे भारतला पाहण्याकरता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। वंदे भारतला गोंदियात थांबा दिल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। विलासपूर नागपूर दरम्यान सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला भंडाऱ्यामध्ये थांबा न दिल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। भंडाऱ्यात अनेक उद्योग असल्याने वंदे भारतला थांबा द्यावा, त्यामुळे उद्योगांना चालना मिळेल असं मत आमदार राजू कोरेमोरे यांनी व्यक्त केलं। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एम्स रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं। देशभरातील आरोग्य सुविधा बळकट करण्यात हे महत्त्वाचं पाऊल ठरलंय। जुलै 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या रुग्णालयाची पायाभरणी केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी खापरी मेट्रो स्टेशनमध्ये पोहोचले। या ठिकाणी त्यांनी नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन केलं। सोलापुरात गुरव समाजाचं महाअधिवेशन झालं। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मुख्य उपस्थिती होती। त्यांच्या हस्ते शिवविलंब या पत्राचं अनावरण करण्यात आलं। यावेळी सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते। गुरव समाजाच्या मागण्या मान्य करण्याचं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केलं। सोलापुरात अनेक विकास कामं सुरू असून संत काशी विकास योजनेसाठी 50 कोटींचा निधी देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। गुरव समाजाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। सर्वसामान्यांचं सरकार असून लोकहिताचे अनेक निर्णय सरकार घेत राहील असं त्यांनी स्पष्ट केलं। आमचं सरकार हे वंचितांचं सरकार असून गुरव समाजाच्या मागण्या सोडवू असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं। गुरव समाजाच्या महाधिवेशनात ते बोलत होते। हिंगोलीतल्या गोरेगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा झाला। यावेळी बबनराव थोरात, उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं।
गद्दारांना कसं ठोकायचं आणि कसं रोखायचं याचं प्रशिक्षण दिल्याशिवाय जेवणार नाही असं वादग्रस्त विधान ठाकरे पक्षातील नेते बबनराव थोरात यांनी केलं. हिंगोलीतील मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना कार्यकर्त्यांना चिथावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. नांदेडच्या माळेगाव यात्रेवरून आमदार खासदार आमनेसामने आले. आमदार श्यामसुंदर शिंदे आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्वतंत्र आढावा बैठका घेतल्या. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार असल्याचं चिखलीकरांनी स्पष्ट केलं. तर फक्त बोलून काही होत नाही तर विकास निधीही आणावा लागतो असा टोला त्यांनी आमदार शिंदेंना लगावला. चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा विपर्यास केला असून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याची टीका गिरीश महाजनांनी केली. राजकीय हेतूपोटी हा प्रकार केल्याचा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसलाय. भाजप शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनलने 20 पैकी 16 जागांवर विजय मिळवला. मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, भाजप आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील दिग्गज नेते विजयी झाले. दूध संघात पारदर्शक काम करूनही पराभव झाला. निवडणुकीत खोक्यांचा सत्तेचा वापर झाला. त्यात आम्ही कमी पडलो. निकालानंतर अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली. दूध संघाच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा गुलाबराव पाटील आणि खडसे आमनेसामने आले. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसला संपवायला निघाले असून पवारांनी त्यांची आमदारकी परत घ्यायला हवी अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली. तर पाटलांनी आपल्याला आमदारकी दिली नसून चिन्हावर निवडून येईल तेव्हा बलाबल समजेल असं प्रत्युत्तर खडसेंनी दिलं. जळगाव दूध संघाच्या विजयानंतर मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसेंचे 4 लोक निवडून आले ते खोकेवाले होते का असा सवाल करत गुलाबराव पाटलांनी खडसेंना खोक्यावरून प्रत्युत्तर दिलं. दूध संघाच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर शिंदेंच्या पक्षातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांचा मुक्ताईनगरमध्ये जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पाटलांनी ढोल ताशाच्या गजरावर ठेका धरला. जळगाव दूध संघामध्ये विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. केंद्र आणि राज्य सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी अन्यथा सिंधुदुर्गमध्ये जनआंदोलन उभारू असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीनं दिलाय. कुडाळमध्ये समितीची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांनी हा इशारा दिला. भिवंडी तालुक्यातील 14 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 319 उमेदवार मैदानात उतरलेत तर 14 सरपंच पदासाठी 42 उमेदवार रिंगणात असून भिवंडी ग्रामीणमधील बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे आमदार शांताराम मोरे खानिवली ग्रामपंचायतीतून बिनविरोध निवडून आलेत. धुळ्यात शाईफेक प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून रस्त्यावर उतरत निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी शाईफेक करणाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकार विकासाचं काम करत असताना विरोधक सातत्यानं कुरघोड्या करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केल्याच्या निषेधार्थ औरंगाबादेत भाजपनं मोर्चा काढला. सरकारला बदनाम करण्याकरता विरोधी पक्षातील टोळी सक्रिय झाल्याची टीका आंदोलकांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतरही त्यांच्यावर शाई फेक करण्यात आली. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे धरून नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी शाई फेकल्याच्या घटनेचा निषेध केला. त्या बीडमध्ये बोलत होत्या. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी 11 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं. यामध्ये 8 पोलीस कर्मचारी आणि 3 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुण्यात MPSCच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि सुषमा अंधारे एकाच मंचावर आले. भाषणादरम्यान सुषमा अंधारेंचं आगमन झालं. त्यावेळी ताई आत्ताच अंधारातून उजेडात आल्याचा टोला पाटलांनी लगावला. दरम्यान UPSCमध्ये मराठी मुलांचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. कोल्हापुरात अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेदरम्यान अग्निवीर भरतीसाठी आलेल्या काही तरुणांकडून स्टिरॉइडचा वापर करण्यात आल्याचं समोर आलंय. जिथे भरती पार पडली तिथे स्वच्छतागृहात इंजेक्शन्सचा खच पडल्याचं पाहायला मिळालं. धुळ्यात आतापर्यंत गोवरचे 226 संशयित रुग्ण आढळले. त्यामुळे गोवरचा प्रादुर्भाव रोखण्याकरता महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. कुडाळमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होतं तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही बरसल्या. अवकाळी पावसामुळे आंबा मोहोरावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
रत्नागिरीतील दापोलीत सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घट झाली आहे। आज 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, त्यामुळे नागरिक गारठले। उबदार कपडे घालून घराबाहेर पडताना नागरिक दिसतात। सटाण्यामध्ये शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात आंदोलन केलं। तालुक्यात केवळ 4 तास आणि अनियमितपणे वीजपुरवठा केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। परभणी शासनाच्या उदासीन धोरणामुळे दूध संकलन आणि प्रक्रिया केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे। दरात तफावत असल्यामुळे शेतकरी खासगी दूध संकलन केंद्रांना पसंती देत आहेत। दरम्यान शेतकऱ्यांकडून दूध दर वाढवण्याची मागणी जोर धरते। उस्मानाबाद येथील पीक विम्याचे पंचनामे आणि सुधारित यादी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। मात्र 6 दिवस उलटूनही तक्रार निवारण समितीनं आदेशाची अंमलबजावणी न केल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। अकोल्यामध्ये वाडेगाव एपीएमसी मध्ये सेसच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली। यावरून शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत शेतमाल खरेदी करण्याची मागणी केली। अखेर खरेदी विक्रीला सुरुवात झाली, मात्र अनेक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या बंदचा भुर्दंड बसला। हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात करडई पिकाची बहुतांश ठिकाणी लागवड करण्यात आली। करडईचं खाद्यतेल हे दर्जेदार असतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी करडईच्या लागवडीला पसंती दिली। मात्र ढगाळ वातावरणामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहे। धुळ्यातील 74,000 ग्राहकांकडे महावितरणचे तब्बल 42 कोटींची वीज बिलं थकीत आहेत। थकबाकीदारांमध्ये व्यावसायिक औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे। ग्राहकांच्या कायमस्वरूपी खंडित असलेल्या वीज पुरवठा पुनरुज्जीवित करण्याकरता विलासराव देशमुख अभय योजनेअंतर्गत सूट दिली जाणार आहे। नांदेडच्या किनवट वनपरिक्षेत्रातील मजुरांनी उपोषण सुरू केलं। 13 दिवसांपासून उपोषण सुरू असून 7 महिन्यांपासून रखडलेलं वेतन तात्काळ देण्याची मागणी आंदोलकांनी केली। नांदेडच्या कंधार ते घोडज रस्त्याचं काम माजी सैनिक संघटनेनं बंद पाडलं। रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असून अभियंत्यांवर कारवाई कडक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। वर्धा नागपूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। काही कारणास्तव हळदगाव शिवारात वाहतूक थांबवण्यात आल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दौंड रेल्वे स्टेशन परिसरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला। स्टेशनवरील कचरा उचलून उघड्यावर टाकला जातोय, मात्र टाकलेला कचरा नियमित उचलण्यात येत नसल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे। याचा त्रास प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना होतोय। महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचे पडसाद कोकणातील चिराखाण व्यवसायावर झाल्याचं पाहायला मिळतंय। बस सेवा बंद असल्यानं अनेक कामगार कर्नाटकात अडकून पडल्यानं व्यावसायिक धास्तावले। माथेरान घाटमाथ्यावरील रस्त्यावर दरड कोसळली, यात रेलिंगचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान प्रशासनाकडून अद्याप ही दरड हटवण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते। रत्नागिरीच्या मडगाव स्थानकादरम्यान कोकण रेल्वेनं दुरुस्तीचं काम हाती घेतलंय, त्यामुळे या मार्गावरून धावणारी रत्नागिरी मडगाव एक्सप्रेस 31 मार्चपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आली आहे। धुळ्यामध्ये तापमानात वाढ झाली आहे। शनिवारी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, मात्र आज सकाळी 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालंय। पालघरमधील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाला सध्या गळती लागली आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। गेल्या वर्षी पाणी गळती रोखण्याकरता 40 कोटींचा खर्च करण्यात आला होता, मात्र अजूनही गळती सुरूच आहे। औरंगाबादेत पतीच्या आत्महत्येची बातमी मिळताच पत्नीनंही गळफास लावून घेत आपलं जीवन संपवलं। सिल्लोडमध्ये सपना तायडेनं राहत्या घरी आत्महत्या केली आहे। याबाबत माहिती मिळाल्यानंतर पती विकासनं बोरगावजवळ खेळण्या नदीच्या पुलाला गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली। दोघांच्या आत्महत्येचं कारण अजून समजू शकलेलं नाही। धुळ्यात मित्राची मस्करी एकाच्या जीवावर बेतली। सुजुलॉन या कंपनीत तुषार निकुमनं कॉम्प्रेसर पाईप मित्र हर्षल जाधवच्या पार्श्वभागात टाकला। हवेच्या प्रेशरमुळे हर्षलच्या पोटातील आतड्यांना गंभीर इजा झाली आणि उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी ग्रामस्थ आरोपीवर कठोर कारवाई करावी आणि कुटुंबाला आर्थिक मदत करावी या मागणीवर पोलीस स्टेशनला पोहोचले। येवल्यात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने एका गोडाऊनवर छापा टाकत नायलॉन मांजाचा साठा जप्त केला।
या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी सुरू आहे. अकोल्यामध्ये सावरगावमधील कार्ला शिवारातील विहिरीत मृतदेह आढळला. शवविच्छेदनानंतर या व्यक्तीची हत्या केल्याचं उघड झालं असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय. हिंगोलीच्या वसमत शहरात अज्ञातांनी एक कार पेटवली. आगीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. जुन्नरमधील बाभुळसरमध्ये एका शेतमजूर महिलेची हत्या करून नदीत फेकून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरूर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. पोलिसांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. माणिकपूर तुळींज पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसांवर केला आहे. बीडमध्ये लुटारू नवरीकडून आणखी एका तरुणाची फसवणूक करण्यात आली. लग्नाळू तरुणाकडून 2 लाख रुपये तसंच 1 लाखांचे दागिने घेऊन तिनं पळ काढला. या प्रकरणी लुटारू नवरीसह 4 गुन्हा दाखल करण्यात आलाय. उस्मानाबादमध्ये रामतीर्थ शिवारामध्ये अर्धवट जळलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. यामुळे एकच खळबळ आली. या घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवलाय. त्या दृष्टीनं पोलीस तपास करतायत. वर्ध्यात सत्याग्रही घाटात एका महिलेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी इथं 3 ठिकाणी घरफोडी झाली. बंद असलेल्या घराचे दरवाजे तोडत चोरट्यांनी आत प्रवेश केला. तसंच मौल्यवान वस्तूंसह रोख रक्कम लंपास केली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाढत्या महागाईमुळे बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळईच्या किमती वाढल्यानं अशात सळई तस्करीच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान भिवंडीत पोलिसांनी जीव्हीसी कंपाऊंडमध्ये छापा टाकून 20,38,000 रुपये किमतीच्या 32,260 टन सळईसह 4 अटक केली आहे. चाळीसगावमध्ये खडकी फाट्याजवळ 2 भरधाव ट्रकची जोरदार धडक झाली. या दोन्ही चालकांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झालेत. परभणीत गंगाखेडमध्ये एसटी आणि स्कूल बसची जोरदार धडक झाली. अपघातात 20 जण जखमी झाले. 4 प्रकृती चिंताजनक आहे. जालन्यातील खरपुडी एका खाणीमध्ये बुडून एका मुलीचा मृत्यू झाला. सेल्फी काढताना पाय घसरल्यानं अपघात झाला. अथक प्रयत्नांनंतर बचाव पथकाने मुलाचा मृतदेह बाहेर काढला. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ धक्कादायक घटना घडली. बस चालवत असताना बस चालकाला चक्कर आली. शेजारीच असणाऱ्या वाहकाने प्रसंगावधान राखलं. बसचं सारथ्य आपल्या हातात घेतलं. बसवर ताबा मिळवला. त्यामुळे चालक वाहकासह तब्बल 30 जणांचे प्राण वाचले. परराज्यातून येणाऱ्या हत्तीला हुसकावून लावण्यासाठी भविष्यात मोठी यंत्रणा उभी करणार असून हत्तीद्वारे झालेल्या नुकसानीची सरकार भरपाई देणार असल्याचं वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केलं. वाशिममध्ये विहिरीत एक वळू पडल्याची घटना उंबरठा बाजार परिसरात घडली. वळू पडल्यावर ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र अंधारामुळे वळूला बाहेर काढता आलं नाही. पहाटे जेसीबीच्या सहाय्यानं वळूला बाहेर काढण्यात आलं. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आता उर्वरित बातम्या. अकोल्यातील आपोतीमध्ये 9वे विदर्भस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन पार पडलं. यावेळी अनेक साहित्यिकांनी उपस्थितांशी संवाद साधला. विशेष म्हणजे तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. खेडच्या मोई इथल्या पीर साहेब यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यात्रोत्सवानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील नामवंत कुस्तीपटू स्पर्धेत सहभागी झाले. कुस्त्या पाहण्याकरता प्रेक्षकांनी गर्दी केली होती. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.